विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. पी-वाय-क्यूज 2023 चे पी-वाय-क्यूज याचे जे नवीन लेक्चर मी क्रॅश कोर्सवर अपलोड करतोय ना, हे जुन्या मुलांना सुद्धा मिळणार आहेत. ज्यांनी अगोदरच क्रॅश कोर्स पर्चेस केला अगदी सुरुवातीला, तेव्हा 2023 चे क्वेशन्स अवेलेबल नव्हते. आता ह्या 2 महिन्यात अवेलेबल झालेले आहेत. मग त्यावेळेस नेमकी बोर्डची एक्झाम होती. आता वेळ आहे तुम्हाला डेली पी-वाय-क्यूचे सेशन्स प्रोव्हाईड केले जातायत. म्हणजे तुमचा गैरसमज होईल तो दूर करा, की सगळ्यांनाच आम्ही ते प्रोव्हाईड करणार आहे. आता ज्यांनी फिजिक्सचा कोर्स घेतलाय त्यांना फिजिक्सच्या टॉपिकचे पी-वाय-क्यूज प्रोव्हाईड केले जातील. केमिस्ट्रीचे केमिस्ट्रीला प्रोव्हाईड केले जातील. आता समजून घ्या मॅथ्समध्ये जे हायर वेटेज आहेत ना, ते टॉपिक आपण अगोदर सिलेक्ट केलेत आणि शेड्यूलमध्ये तुम्हाला ते दिले जातील. सगळ्यात महत्त्वाची इम्पोर्टंट अनाउन्समेंट मला काय करायची आहे, की ही जी मॉक टेस्ट आहे ना, आज 2 नंतर तुम्हाला अवेलेबल होणार आहे. ओके. त्याच्या लिंक सगळ्या गोष्टी आपण आपल्या ॲप्लिकेशनच्या नोटीसमध्ये दिलेल्या आहेत. प्लीज चेक करा. WhatsAppला बऱ्याच जणांना मेसेज नाही आला अशी कंप्लेंट येते. पहिल्या दिवशी सगळेच असे पॅनिक मोडमध्ये जातात रे बाळांनो. खूप घाबरतात आणि आमची पळापळ असतेच पहिल्या दिवशी ठरलेली. निगेटिव्ह कमेंट पण येतायत. पण मी काल पर्सनली दोघा-तिघांशी बोललो बरं का. त्यांनी परत मला सॉरी सुद्धा म्हटलं, "सर." म्हणजे काय होतं लगेच फ्रस्ट्रेशन नको आहे. छोटंसं एक उदाहरण देऊ का रे तुम्हाला मी? ऑनलाईनचा प्रॉब्लेम काय होतोय बघा. तुम्हाला फिजिक्सवाला माहिती आहे. अमन धतरवाल पण माहिती आहे. ओके. मी स्वतःहून ना अमन धतरवाल यांचा कोर्स पर्चेस केला बरं का. ओके. मला जवळ-जवळ ना 1 महिना लेट झालं बरं का कोर्स पर्चेस करायला. मला ना एक टिपिकल फिजिक्समधला टॉपिक बघायचा होता. ओके. तेवढ्यासाठीच मी कोर्स घेतला होता असं म्हणूया आपण. पण जेव्हा मी तो कोर्स ओपन केला ना, त्या टॉपिकचे 10-12 व्हिडिओ होते आणि प्रत्येक व्हिडिओ अडीच-अडीच तासाचा. मी तुम्हाला सांगू का? नंतर माझ्याकडून तो कोर्स बघितलाच झाला नाही. माझ्या मनातच पहिल्यांदा आलं, कधी बघायचं हे? कारण ऑफलाईनच्या माझ्या बॅचेस, ऑनलाईनचे लेक्चर्स एवढा लोड होता. मग ऑनलाईनमध्ये काही मुलांचं तसं झालं असेल, की ज्यांनी अगोदर कोर्स घेतलाय. जास्त लांब कशाला? हा व्हिडिओ तयार करायच्या अगोदर पुण्यावरून एक ॲडमिशन माझ्याकडे आलं होतं ऑफलाईनला. ओके. मी त्यांना म्हटलं, "अरे ऑफलाईनला माझ्याकडे नाहीये जागा. तुम्ही ऑनलाईनच पर्चेस करा." तर त्यानं काय म्हटलं माहितीये का? "सर कोर्स तुमचा मी ऑनलाईनच पर्चेस केलाय." मी त्याला म्हटलं, "मला नोट्स दाखव मग." तो म्हटला, "सर नाहीत व्हिडिओ बघून झाले." पालक पण म्हटले, "अरे का नाही बघितले तू?" म्हणजे पालकांना पण माहीत नव्हतं ते. मुद्दा काय, मुलांना दोष देत नाही मी. लोड होता तुमच्याकडे. कोव्हिडची परिस्थिती वेगळी होती. सगळेजण फ्री होते ना त्यावेळेस. बघायला होता, वेळ होता. मान्य करतोय. बरं मग आता आम्ही कधी रेकॉर्डेड लेक्चर्स बघू? मी तुम्हाला सांगतो, जे नवीन लेक्चर्स आम्ही अपलोड करतोय ते तर आहेतच रे बाळांनो आणि जुने जे लेक्चर्स आहेत रेकॉर्डेड ते सिलेबसवरतीच बेस्ड आहेत. काही व्हाईट बोर्डवरती आहेत मी मान्य करतो, की थोडे आहेत. बरं आता टेस्ट यश, आराध्य सगळ्या त्यांच्या प्लॅटफॉर्मवर प्रोव्हाईड करतोय आम्ही. ओके. मधून-मधून मी समीर शेखला पण रिक्वेस्ट करतोय. तो सगळ्यांसाठी फ्री टेस्ट प्रोव्हाईड करतोय. येते का लक्षात तुमच्या? तर पॅनिक मोडमध्ये जायचं नाही. सतत लगेच घाबरायचं नाही. आणि लगेच तणावात जातात मुलं आणि मी तुम्हाला सांगू का, मी आता ही गोष्ट जरा थोडीशी लाईटली घ्या बरं का. मला राग कधी येतो माहिती का? मुलांना ॲप कसं वापरायचं ते पण कळत नाहीये. ऑफलाईनमध्ये बरीचशी मुलं बघितलीत मी आणि त्यांना विचारलं ना, पुढे काय करणार? ते म्हणतात, "मी कॉम्प्युटर सायन्स करणार आहे." बाळांनो स्कोप आहे म्हणून तिकडे चाललाय तुम्ही, पण तिकडे खरोखर इंटरेस्ट आहे का? हे पण महत्त्वाचा मुद्दा आहे. हा बाजूला ठेवूया. मग आज फिजिक्सची फुल लेंग्थ मॉक टेस्ट आहे. उद्या त्याचं सोल्युशन तुम्हाला मिळणार. टेस्ट सगळी मुलं देऊ शकणार आहेत. ज्यांनी फिजिक्सचा कोर्स घेतलाय तिथं देणारच. ज्यांनी पी घेतलाय ऑब्व्हियसली ते देणार आहेत. ज्यांनी फक्त केमिस्ट्रीचा कोर्स पर्चेस केलाय त्यांना सुद्धा फिजिक्सची टेस्ट अवेलेबल असणार आहे. सगळ्यांना. टेस्ट सगळ्यांना असणार आहेत. व्हिडिओ सोल्युशन सगळ्यांना मिळणार आहेत. तर आपल्या कोर्सचं मेन काम काय आहे, की या पुढच्या महिन्याभर जेवढ्या घेता येईल तेवढ्या मला मॉक टेस्ट घ्यायच्या आहेत. ओके. त्याचे व्हिडिओ सोल्युशन द्यायचे आहेत. तिथं तुम्ही इम्प्रूव्ह करणार आहे. आणि केमिस्ट्री आणि मॅथ्स आणि फिजिक्सचे इम्पोर्टंट टॉपिकचे पी-वाय-क्यूज मी ऑलरेडी अपलोड करणार आहे. मग कदाचित सगळेच टॉपिक नाहीत होणार हे लक्षात घ्या. पण जे आय-एम-पी आहे ते होणारच. जे पाठांतराच्या गोष्टी आहेत ना केमिस्ट्रीतल्या ते इनिशियली होणार आहेत. मी तुम्हाला सांगू का? ग्रुप 16, 17, 18 चा एलिमेंट सकाळी व्हिडिओ अपलोड केलाय. ओके. मग तो तुम्ही बघितला का? आज 18 तारीख आहे. तो व्हिडिओ बघा. ओके. तुम्हाला ना त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. मी 11th बॅचमध्ये तो टॉपिक शिकवलाय. मुलांना विचारलं की मुलं पटापट उत्तर सांगतात. अरे काय कलर सांगायचंय. त्यांचे सॉलिड लिक्विड आहे का? लिक्विड कोण आहे? ब्रोमीन ते सांगायचंय. कुठला एलिमेंट कुठल्या ग्रुपमध्ये आहे ते बघायचंय. सोपं आहे सगळं. एवढं अवघड नाहीये ते लक्षात घ्या. मग पॅनिक मोडमध्ये जाऊ नका आणि आणखीन एक, नाही होणार सर माझं. आज फुल लेंग्थ मॉक टेस्ट माझा अभ्यास झालेला नाहीये. नाहीये देणार मी. अशी मुलं भेटलेत मला. का नाही देणार? द्या. 4 मार्क पडू देत, 5 मार्क पडू देत, 10 मार्क पडू देत. तुम्हाला कळेल तरी ना, की फुल सिलेबसचे प्रश्न आठवतात का आपल्याला ते? व्हिडिओ सोल्युशन उद्या देणारच आहे की तुम्हाला मी. मग तुम्हाला कळलं, अरे हा प्रश्न किती सोपा होता. हा तर सॉल्व्ह झाला असता की नाही. त्यामुळे पॅनिक मोडमध्ये न जाता इन्स्ट्रक्शन फॉलो करा. आणखीन सगळ्यात महत्त्वाचं, की माझ्याकडं 2 फोन नंबर होते. चला ठीक आहे, एक पर्सनल म्हणूया आपण आणि एक ऑफिसचा नंबर. हे सगळं जाऊ दे.
तुम्ही इथं ॲप्लिकेशनवर चेक करा आपल्या क्लास प्लसच्या ॲप्लिकेशनवर. तिथे एक तुम्हाला नवीन फोन नंबर दिसेल. तो टोटली फक्त ज्यांनी क्रॅश कोर्स पर्चेस केलाय त्या मुलांच्या डाउटसाठी आहे. तुम्ही विचारा ना त्याच्यावर. ॲप्लिकेशनवर नका विचारू. WhatsAppला या नवीन नंबरच्या WhatsAppला तुम्ही विचारा. नवीन नंबर देत नाहीये. तो तुम्हाला तिथून शोधायचे. ओके. आणि त्यात तुम्हाला सांगू का तुमचे डाउट क्लिअर होणार. कारण हे जुने नंबर आहेत ना, ह्याच्यावर सिरियसली रोज हजारो मेसेज येतात. खूप येतात मेसेज. पण याच्यावर टिपिकल डाउटचेच मेसेज येणार आहेत लक्षात घ्या आणि त्यामुळं काय होणार आहे? बेस्ट होणार आहे. तेव्हा तुम्हाला कुठल्याही ग्रुपमध्ये ॲड करायचं राहिलंय, राहू दे काळजी करू नका. नोटिफिकेशन ॲपवर दिल्या जातील. तुम्ही तिथे चेक करा आणि डाउट या नवीन नंबरवर विचारा. काय होतंय, की ते WhatsAppमध्ये ॲड करणं ह्या गोष्टी आमच्यावर प्रचंड लोड येतोय. काही मुलगा राहतोय, मग पुन्हा ते पॅनिक मोडमध्ये जातायत. काही काळजी करू नका. इथनं पुढच्या सगळ्या नोटीस या ॲप्लिकेशनवर देतो आम्ही. ओके. मग शेड्यूल तुम्हाला माहिती आहे ना आता बाळांनो, की 18 तारखेला फिजिक्सची टेस्ट आहे. 19 जाऊ दे. 20 तारखेला केमिस्ट्रीची फुल लेंथ टेस्ट आहे. 21 जाऊ दे. 22 तारखेला मॅथ्सची फुल लेंथ टेस्ट आहे. सोल्युशन बघितल्यावर मज्जा येणार आहे तुम्हाला लक्षात घ्या आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढत, वाढत, वाढत जाणार आहे. आठवड्याला 3-3 टेस्ट द्यायचेच आहे आपण. नंतर मी बोललोय, की फिजिक्स, केमिस्ट्री एकत्र घेऊया. मॅथ्स तर असतंच देऊ. पुन्हा तिन्ही पण एकत्र घेऊया. 3-3 तासाच्या टेस्ट अरेंज करूया. मध्ये मग 2-2 दिवसाचा गॅप देऊया. पण गॅपमध्ये मी पी-वाय-क्यू सेशन देत राहणार आहे ना तुम्हाला. त्यामुळं बाळांनो अभ्यास चालू ठेवा. बघा व्हिडिओ, रेकॉर्डेड व्हिडिओ छान आहेत. तुम्हाला एखादा कुठलाही टॉपिक सिलेक्ट करणार तो तुम्हाला अवघड वाटतोय तो. आणि बरं त्याच्यावरच्या टेस्ट राहिल्या असतील, राहू देत. एखाद्या टॉपिकची टॉपिक वाईज टेस्ट नको, तुम्ही मॉक टेस्टची इथे द्या ना टेस्ट. त्या होतीलच ना. त्यामुळे तुम्ही बिलकुल काही असं म्हणजे काय म्हणूया आपण, तणावात राहू नका. अभ्यास करा. ऑल द बेस्ट.